आपकी अदालत मध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यावर आरोप आहे की हे राजकारणासाठी धर्माचा वापर करतात. शिवराजजी, हे खरं आहे का की लहानपणापासूनच तुम्ही खूप धार्मिक प्रवृत्तीचे होते, पूजापाठ करत होतात आणि मी तर ऐकलंय की तुम्हाला साधू म्हणायचे होते? माझे गाव नर्मदेच्या किनारी आहे. तिथे माझा जन्म झाला होता जैत. आणि लहानपणापासून तिथे साधू संतांचं येणं जाणं सतत होत असायचं. तर त्यांची संगत मी येत होती. तर माझ्या मनात पण एक इच्छा जागरूक झाली की मी ध्रुव आणि प्रल्हाद सारखा देवाच्या मांडीमध्ये बसू. आणि यासाठी मी खूप वेळा प्रयत्न करायचो. नर्मदेच्या काठी बसून देवाची भक्ती करण्याची, ध्यान करण्याची, प्रार्थना करण्याची की मला तुमच्या मांडीत बसवून घ्या. तर अध्यात्म आणि धर्माच्या प्रतिरुची मला संस्कारामधूनच मिळाली. आणि मी जे काही प्रयत्न करायचो परंतु त्यामधूनच मला दिशा नाही मिळाली. लहानपणापासून मी गीता वाचली. गीता वाचल्यामुळे मला हा भाव निर्माण झाले की हे जीवन फक्त पोट भरण्यासाठी नाहीये. मानवी जीवन सफल आणि सार्थकी लावले पाहिजे. आणि त्याच वेळी स्वामी विवेकानंदजी यांचं पुस्तक माझ्या हाती लागलं होतं. लहानपणी जेव्हा मी 6वी-7वीत शिकायचो. त्यातल्या काही ओळी मला आज सुद्धा खूप प्रेरणा देत असतात. ते मी आज सांगू इच्छितो. स्वामीजी म्हणायचे की 3.5 फुटाचे हाडामासाचे पुतळे नाही आहात, तुम्ही ईश्वराचे अंश आहात, अमृताचे पुत्र आहात, अमर आनंदाचे भागीदार आहात आणि अनंत शक्तीचे भांडार आहात. जगात कोणतंच असं काम नाहीये जे तुम्ही नाही करू शकत. तर मी सुद्धा ठरवलं की काही ना काही करायचं जीवनाला सफल आणि सार्थकी बनवण्यासाठी. तुम्ही जेव्हा काही करायचा प्रयत्न केला, 7वीत असताना तुम्ही नेतागिरी करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा काकाने खूप जोडले होते तुम्हाला. खूप योग्य माहिती आहे तुम्हाला. माहिती तर तुम्हाला खूप असते हा रजतजी. खरं तर जेव्हा माझ्या मनात असे भाव आले की काहीतरी करायचं, तर आमच्या इथे जे लोक मजुरी करणारे आमचे भाऊ बहीण होते आणि मुले पण त्यावेळी मजुरी करायचे. ही गोष्ट मी जवळपास 50 वर्ष आधीची सांगतोय. त्यांच्याकडून खूप कठोर मेहनत करून घ्यायचे आणि त्या बदल्यात पैसेही नाही द्यायचे. तर धान्य मोजून देत होते एका भांड्यात, ज्याला आम्ही पायी किंवा कोडा म्हणायचो. तर 2.5 पायी मोजून देत असत. मला वाटायचं 2.5 पायी सकाळपासून रात्रीपर्यंत मजुरी करणाऱ्यासाठी कमी आहे. तर एक दिवस मी आपल्या मंदिरामध्ये गावातील मजुरांना एकत्र केलं. वय कमी होतं, कोणी आले कोणी नाही आले. आणि मग मी बोललो की हे बघा भावांनो, 2.5 पायी मजुरी खूपच कमी आहे. मजूर बोलले मग आम्ही काय करू शकतो? मी बोललो आंदोलन करू, आपण काम बंद करू, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काम करायला जाणार नाही, तरच हे मजुरी वाढवतील. पण असं होऊ शकतं का? मी बोललो हो, प्रयत्न करू तर होईल. ते म्हणाले काय करावे? मी बोललो मोर्चा काढूया. त्यावेळी वीज नसायची गावामध्ये. तर आम्ही पेट्रोमॅक्स पेटवले, जी गॅसची बत्ती असते. एका मजुराने डोक्यावर ठेवली, बाकीच्यांसोबत मी उभा राहिलो. बाकी माझ्या मागे मागे आले आणि आमची घोषणा होती की 2.5 पायी नाही 5 पायी घेणार, नाहीतर काम बंद करणार. परंतु जेव्हा तो मोर्चा माझ्या घराच्या दरवाजासमोर पोहोचला तेव्हा माझे काका काठी घेऊन बाहेर आले. बोलले या मी देतो तुम्हाला मजुरी 5 पायी. जसे त्यांनी काठी उचलली, बाकी तर सगळे पळून गेले. एकटा मी पकडला गेलो. आणि त्यानंतर जी धुलाई झाली ती आजपर्यंत लक्षात आहे. परंतु तुमची धर्माप्रतीची आस्था अजूनही आहे, ती बदलली नाहीये. अजूनही आपण बघतो की तुम्ही मंदिरामध्ये जाता, भजन गातात, झांज वाजवता. निश्चितच भारत अत्यंत प्राचीन आणि महान राष्ट्र आहे. आपल्या जीवनाचे मूळ, आपल्या परंपरा, आपली संस्कृती आपल्याला जी पिढीगत मिळाली आहे, त्या परंपरेला पुढे वाढवणे आणि पूर्णपणे विश्वास ठेवणे, फक्त श्रद्धेच्या नजरेने बघणे, हे माझ्या स्वभावात आहे. हे माझे संस्कार आहेत. आणि जेव्हा पण मला वेळ मिळतो मी मंदिरात जातो. असे काही व्हिडिओज आहेत माझ्याकडे, जेव्हा तुम्ही मंदिरात गेलात, कसे तुम्ही भजन म्हटले, कसे तुम्ही मग्न झालात, ते मी जरा जनतेला दाखवू इच्छितो. जेव्हा तुमचे राजनैतिक विरोधी कमलनाथ हे सगळं बघतात, तर ते म्हणतात की शिवराजजी इतकी चांगली ऍक्टिंग करतात की त्यांचे नाव शिवराज सलमान ठेवायला पाहिजे होते. आणि मुंबईला गेले असते ऍक्टिंग करायला तर मध्य प्रदेशचे खूप नाव मोठे केले असते. रजतजी, याचं उत्तर मी नाही, जनतेने दिले. जेव्हा ते हे बोलले तर लोकांनी मला काही फोटोग्राफ पाठवले. मी ते फोटोग्राफ तुम्हाला आणि तुमच्या माध्यमातून दाखवू इच्छितो. मी सोबत घेऊन आलो आहे. एक नाही, अनेक आहेत.
माझी इच्छा आहे की जनतेने जे उत्तर दिले आहे ते लोकांनी पाहावे. हा तर सलमान सोबतचा त्यांचा फोटो आहे आणि ही जॅकलिन फर्नांडिस आहे. आता तुम्हीच बघा. ते म्हणतात की शिवराज सलमान नाव करीना ठेवा. कपूर यांच्यासोबत सुद्धा आहे. हा. आणि या दिया मिर्झा. तुम्ही ओळखता या सगळ्यांना? मी इतक्या जवळून नाही ओळखत. जितके जास्त कमलनाथजी ओळखतात. आता बघा फोटो त्यांचे, ओळखतात ते, सोबत ते, आणि मला म्हणतात की मी बॉलिवूडला जाऊन ऍक्टिंग करावी. आयफा ते करतात, करोडो रुपये ते लावतात आणि मला म्हणतात मी बॉलिवूडमध्ये जावे. तर हे जनतेचे उत्तर जे मी दिले. ते म्हणतात की शिवराजजी यांना मी नाचण्यामध्ये हरवू शकत नाही, ना गाण्यांमध्ये मी त्यांची बरोबरी करू शकतो, कलाकारीमध्ये बरोबरी नाही करू शकत, परंतु निवडणुकीत मी त्यांना हरवून टाकेन. निवडणुकीत तर जनता निर्णय घेते, परंतु जनतेमध्ये राहणे हा माझा धर्म पण आहे, माझा स्वभाव पण आहे. आम्ही लोक शेवटी लोकशाहीमध्ये जनतेचे सेवक आहोत. आणि मी नेहमीच हे म्हणतो की मध्य प्रदेश माझं मंदिर आहे. त्यात राहणारे लोकच माझे देव आहेत आणि त्या जनतेचा पुजारी शिवराज सिंग चौहान आहे. तर मी अशी कोणतीच संधी नाही सोडत. लोकांमध्ये राहण्याचा, कार्यक्रम असो कार्यक्रम नसो, धार्मिक आयोजन असो, कोणता उत्सव असो, आपल्या लोकांमध्ये राहतो, लोकांमध्ये नाचतो सुद्धा, गातो सुद्धा, गळाभेट पण घेतो. परंतु जे भजन कीर्तन तुम्ही करतात, देवाचे नाव घेता, तर त्या बाबतीत काँग्रेस नेहमी म्हणते की तुम्ही धर्माचा वापर करत असता, राजनीतीमध्ये पुढे जाण्यासाठी हिंदुत्वाचे नाव घेऊन ते मत गोळा करतात. बघा, हिंदुत्व काय आहे हे आमचे विरोधी मित्रांनी समजून घ्यावे. एकम सत विप्रा बहुधा वदंती हिंदुत्व आहे. आत्मवृत्त सर्व भूतेषु हिंदुत्व आहे. अयम निजा परो वेती गणना लघुचेतसाम उदार चरिताना तू वसुदैव कुटुंबकम. ही दुनिया एक परिवार आहे, हे हिंदुत्व आहे. सगळ्यांना आपल्यासारखंच माना, हे हिंदुत्व आहे. जगा आणि जगू द्या, हे हिंदुत्व आहे. धर्माचा विजय म्हणजे चांगल्या गोष्टींचा विजय आणि अधर्माचा नाश म्हणजे वाईट गोष्टींचा नाश असो आणि प्राण्यांमध्ये सद्भावना आणि विश्वाचे कल्याण असो. विश्वाचे कल्याण असो, हे हिंदुत्व आहे. सर्वे भवन्तु सुखिनः हिंदुत्व आहे. सर्वे सन्तु निरामया हिंदुत्व आहे. सर्वे भद्राणि पश्यन्तु हिंदुत्व आहे. मा कश्चित दुःखभात भवेत हिंदुत्व आहे. आणि या हिंदुत्वावर आम्हाला गर्व आहे. परंतु आजकाल तुम्हाला नाही वाटत मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची लोक तुमच्या हिंदुत्वामध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करत आहेत? पहिल्यांदाच मी पाहिलं की काँग्रेसचे जेवढे पण कार्यालय आहेत त्यामध्ये कमलनाथने हनुमान चालिसाचा पाठ करवला. आमच्यासाठी, भारतीय जनता पार्टीसाठी हे हिंदुत्व किंवा धर्म निवडणुकीचा मुद्दा कधीच नव्हता. आस्थेचा विषय आहे, श्रद्धेचा विषय आहे. परंतु काँग्रेसने आधी तर हिंदूच्या नावावरती चिडत होते. हिंदू म्हणणे म्हणजे संकुचित आहे, सांप्रदायिक आहे. नाव नका घेऊ, खूप जण तर रामाला काल्पनिक म्हणायचे. तिथे तर हे लोक म्हणायचे की हॉस्पिटल बनवा, टॉयलेट बनवा, अशा गोष्टी करायचे. परंतु मी आपले प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करीन. भारताच्या परंपरा, जीवनमूल्य, संस्कृती, संस्कार, राम, कृष्ण, शिव, त्यांनी असे विचार मोडले. आता यांना वाटतं आहे की याच्याशिवाय काम नाही होणार आहे. निवडणुकीत पण तर आता हे निवडक हिंदू बनायचा प्रयत्न करत आहे. ते लोक जे रामाला काल्पनिक म्हणायचे ते त्रिपुंड लावतात आणि सियाराम, जयराम, जय जय राम आणि खूप तर हनुमान चालिसाचे पाठ करत आहेत. संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमेरे हनुमत बलबीरा. आता तर ते सर्वात मोठे हनुमान भक्त आहेत. कार्यालयात हनुमानजींचा पाठ करवत आहेत. हा तर चमत्कार आहे जो मोदीजींनी, जी मुख्यधारा आहे देशाची, तिच्यावर येण्यास भाग पाडले आहे. बघा, आता ते लोकांना सांगत आहेत की ते छिंदवाडामध्ये हनुमानजींची, बजरंगबलीची 110 फूट उंच मूर्ती लावलेली आहे. बघा, जाम सांबली तिथले खूप प्रसिद्ध मंदिर आहे, खूप जुने. तर पहिले ते म्हणायचे की ते सगळे
आम्ही बनवले आहेत. तर मी म्हणालो की लाल किल्ला आणि कुतुब मिनार तुम्हीच बनवले असेल कदाचित. आता मंदिर बनवले, मूर्ती लावली, ही चांगली गोष्ट आहे, त्याला नकार नाहीये. परंतु तुम्हीच बघा, आता हे धर्म आणि आस्था नाहीये की तुम्ही दिखाव्यासाठी कार्यालयात पाठ करा सुंदरकांडचे, हनुमान चालिसाचे. हा दिखावा आहे, निवडणुकीसाठी आहे, वाटतं आहे की याच्याशिवाय काम नाही चालणार. आजकाल तर संतांची कथा करवत आहेत ते. हो, मी ऐकलं की बाबा बागेश्वर जे धीरेंद्र शास्त्री आहेत त्यांची कथा केली छिंदवाडामध्ये. पहिले ते आणि त्यांच्या पार्टीचे खूप लोक ज्या संतांना ढोंगी वेगवेगळ्या नावांनी संबोधित करत होते, आता जेव्हा वाटतं आहे की काम नाही चालणार तर कथा पण करत आहेत. तर त्यांना काही आशीर्वाद मिळेल बजरंगबलींचा? बघा, बजरंगबली जो पात्र असतो ना त्यालाच आशीर्वाद देत असतात. परंतु तुम्ही पण उत्तर बरोबर देत आहात. छिंदवाडामध्ये हनुमान लोक बनवण्याची घोषणा केली आहे तुम्ही. त्यात कोणती चुकीची गोष्ट आहे? आम्ही फक्त छिंदवाडामध्ये नाही आणि आजपासून नाही, आम्ही जे सिंहस्थ उज्जैनमध्ये केले त्यावेळी खूप मंदिराचे जीर्णोद्धार केले. एक नाही, अनेक मंदिर, कारण की ते आमचे आस्था केंद्र आहे. आम्ही उज्जैनमध्ये महाकाल महालोक बनवले. आम्ही ओरछामध्ये रामराजे लोक बनवत आहोत. आम्ही जामसावलीमध्ये हनुमान लोक बनवत आहोत. आम्ही खूप वनवासी राम भगवान लोक बनवत आहोत. संत रविदासजींचे विशाल मंदिर, ज्याचे आता प्रधानमंत्रीजींनी आता शिलान्यास केले सागरच्या बर्तुमामध्ये, ते लोक बनत आहेत. देवी लोक बनत आहे संकलनपूरमध्ये. वेगवेगळे लोक बनत आहेत तिथे, कारण की ही आमची संस्कृतीला भावी पिढीला देण्याचे काम करत आहे. बघा, हजारो वर्ष जुना आपला देश, आपली संस्कृती, आपल्या जीवनमूल्य, आपल्या परंपरा, हे सर्व येणाऱ्या पिढीला देणं, या परंपरेला, ही आपली ड्युटी आहे, आपले कर्तव्य आहे. तर एका बाजूला आम्ही आस्थेमुळे करत आहोत, श्रद्धेमुळे हे सर्व करत आहोत, हे पण राजधर्म आहे. आपल्या विचारांना, जसं की आम्ही हे सर्व बनवत आहोत ओंकारेश्वरमध्ये एकांत धाम, स्टॅच्यू ऑफ ओननेस आम्ही बनवत आहोत आदिगुरु शंकराचार्यजींचं. शंकराचार्यजी म्हणायचे, एकच चेतना सगळ्या प्राण्यांमध्ये आहे, मुळामध्ये पण आणि चैतन्यात पण एकच चेतना. आणि यासाठी सियाराम में सब जग जानी, सगळ्यांना एकसारखं माना, कोणताच फरक नाही, कोणी छोटा नाही, कोणी मोठा नाही, कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. आणि मी मानतो की आदिगुरु शंकराचार्यजींचे हे विचार की एकच चेतना आपल्या सर्वांमध्ये आहे, सारे भेदभाव आणि मतभेद देखील संपवतील आणि भौतिकतेच्या अग्नीमध्ये दगड विश्व मानवतेला शाश्वत शांतीच्या पथाचे दिग्दर्शन करवतील. आणि यासाठी स्टॅच्यू ऑफ ओननेस आम्ही बनवत आहोत, विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी. आणि अजून एक गोष्ट याचबरोबर सांगतोय की आम्ही उज्जैनमध्ये महाकाल महालोक बनवले. श्रद्धा आणि आस्थेचा महापूर लोटलाच, पण तिथली संपूर्ण आर्थिक दशा बदलली. फक्त उज्जैनमध्येच, एकट्या उज्जैनमध्ये श्रावणाच्या महिन्यात जवळपास 2 करोड लोक महाकाल महाराजाचे दर्शन करायला येत असतात. 2 करोड लोक. उज्जैन बदलून गेले. शेकडो होमस्टे, हॉटेल, रिसॉर्ट, वेगवेगळ्या प्रकारच्या रिक्षावाले रिक्षा चालवत आहेत, टॅक्सीवाले टॅक्सी चालवत आहेत, हॉटेलवाले हॉटेल चालवत आहेत, कोणी फुलहार विकत आहेत तर कोणी प्रसाद विकत आहे. फक्त उज्जैनमध्ये 100 करोड रुपयांचे दान फक्त 10 महिन्यांमध्ये आले. इतकी गर्दी येते की पूर्णच्या पूर्ण उज्जैनची दशा बदलून ठेवली आहे आर्थिक स्वरूपात. आम्ही जे तिथे दुकानं बनवले महाकाल महालोकमध्ये, त्या दुकानांचे जेव्हा ऑक्शन केले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की जवळपास 2.5 कोटी रुपयाला एका दुकानाचं ऑक्शनमध्ये 100 वर्ग फूटचं दुकान, मरीन ड्राईव्ह मध्ये इतकी किंमत आहे दुकानांची. तर महाकाल महालोक तर बनले. श्रद्धा आणि आस्था या कारणाने लोक येतात, परंतु हजारो लोक रोजगाराला लागले, पूर्ण अर्थव्यवस्था बदलून गेली. तर आस्था आणि श्रद्धा सोबतच बाकीचे लोक देखील आम्ही बनवत आहोत. ते आध्यात्मिक सुख तर देतीलच, भौतिक प्रगती पण करतील. शिवराजी, तुम्ही तर हनुमान लोक बनवले, तुम्ही तर महालोक बनवले, तुम्ही तर रामलोक बनवले, तर ते विरोधी पक्षासाठी परलोक झाले. त्यांनी पण पाहावे आणि शांती अनुभवावी तिथे जाऊन. परंतु ही गोष्ट पण खरी आहे की पूर्ण काँग्रेस पार्टी ह्यावेळेस ती मोठी श्रद्धेने निवडणूक लढत आहेत.
प्रियंकाजी पण गेल्या, ते पण नर्मदा मातेची पूजा करण्यासाठी. नर्मदा मैयाची पूजा करावी, शिप्रा मैयाच्या किनाऱ्यावर जावे. आता हे बदललेलेच दिसत आहे. आणि हे बदलणे फक्त निवडणुकीसाठी आहे, हे श्रद्धेसाठी नाहीये, हे विश्वासामुळे नाहीये, हे भक्तीमुळे नाहीये. आता याला दुसऱ्या शब्दांमध्ये लोक म्हणतात दांभिक भक्ती. जनतेमधून ज्यांना प्रश्न विचारायचे असतील. सर, मी तुमचा एक गाण्याचा व्हिडिओ ऐकला होता. तुम्ही खूप छान गाता. मग तुम्ही आमच्यासाठी 2 लाईनी जरा गाऊन दाखवू शकता का? एक गोष्ट खरी आहे की मी कधी कधी गातो, पण खूप छान नाही गात. गळा फाटका बांबू झालाय आता भाषण देता देता. परंतु लोकांमध्ये तर गातो आणि लोक प्रेमापोटी सहन सुद्धा करतात. तर आता गायचंय का? जनतेची मागणी आहे, तुम्ही नक्कीच गाणं गाऊ शकता. नदिया चले चले रे धारा, चंदा चले चले रे तारा, तुझको चलना होगा, तुझको चलना होगा, तुझको चलना होगा, तुझको चलना होगा. जीवन कहीं भी ठहरता नहीं है, जीवन कहीं भी ठहरता नहीं है, आंधी से तूफान से डरता नहीं है. तू न चलेगा तो चल देंगी राहें, तू न चलेगा तो चल देंगी राहें, मंजिल को तरसेंगी तेरी निगाहें. तुझको चलना होगा, तुझको चलना होगा. धन्यवाद. आता शिवराजजी, निवडणुकीची संधी आहे, तुम्हाला तर चालावंच लागेल. नाही, माझ्यासोबत जनता सुद्धा येते ना.